नमस्कार. थंडीला आता थोडीशी सुरुवात झालेली आहे आणि थंडी म्हटलं की काही ना काही गरम खायची इच्छा होते. मग ती नाश्त्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री झटपट बनवण्यासाठी. आता बाजारामध्येही भरपूर प्रमाणात फ्रेश अशी कोथिंबीर मिळते. तर चला तर मग आज आपण त्या कोथिंबिरीपासून मस्त असे थालीपीठ बनवूयात. ज्वारीच्या पिठाचे आणि कोथिंबिरीचे थालीपीठ आज आपण पाहणार आहोत. तुम्ही जर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर हे थालीपीठ खास तुमच्यासाठीच आहे. हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता, झटपट नाश्त्याला बनवू शकता, दुपारच्या जेवणाला बनवू शकता. अगदी रात्री जेवण बनवायचा कंटाळा आला तरीही तुम्ही हे असे झटपट बनणारे थालीपीठ बनवू शकता. अगदी पौष्टिक असे हे थालीपीठ आहेत. चला तर मग वेळ न घालवता हे कसे बनवायचे ते पाहूयात. तर थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपण एक वाटण काढून घेणार आहोत. मिक्सर जारमध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 5 ते 6 मिरच्या मी मध्ये तोडून घेतलेल्या होत्या त्या घेणार आहोत. आपण लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. 1 चमचा जिरे घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. मिठामुळे पटकन ह्या सगळ्या गोष्टी बारीक होतात. मिक्सर जारचं झाकण लावायचं. पाणी न घालता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. तर हे व्यवस्थित असं बारीक केलेलं आहे. मी दरदरीतच ठेवलेलं आहे. तुम्हाला पूर्ण बारीक करायचं असेल तर तुम्ही पूर्ण बारीक करू शकता. आता हे व्यवस्थित बारीक झालं आहे. हे आपण साईडला ठेवूयात आणि पुढची कृती पाहूयात. तर फ्रेश अशी कोथिंबीर मी छान बाजारातून आणली, व्यवस्थित निवडली, धुतली आणि ती पुन्हा सुती कापडावरती ठेवून सुकवून याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. बारीक चिरून घेतली आणि ती आपण यामध्ये घातलेली आहे 1 वाटी. आता एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत. 1 चमचा यामध्ये मी पांढरे तीळ घातलेले आहेत. तिळाने छान खमंग असे थालीपीठ होतात. आता यामध्ये आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत. या प्रमाणामध्ये साधारण 5 ते 6 माझी थालीपीठं बनलेली होती. तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर ज्वारीचं पीठ जास्त घेतलं तरी चालेल. सोबत यामध्ये 2 मोठे चमचे मी बेसनाचं पीठ घेतलेले आहे, चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. याने थोडासा चिकटपणा येतो. आता यामध्ये हा तयार केलेला जो मिरचीचा ठेचा होता तो आपण घालणार आहोत. चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हळद घालणार आहोत. हळदीने आपल्या थालीपीठाला रंग सुरेख होतो. आता यामध्ये आपण थोडासा 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे. ओवा मी हातावरती छान चुरगळून हा यामध्ये घालणार आहेत. ओव्याने आपल्या थालीपीठाला चव खूप छान येते, खमंग अशी टेस्ट येते आणि गॅसचे जे काही प्रॉब्लेम असतील तर तेही आपले कमी होतात. त्यामुळे ओवा जेवणात नक्कीच घ्यावा. आता हे सगळं व्यवस्थित असं कोरडं आपण मिक्स करून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबिरीला पाणी सुटतं, त्यामुळे हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागेल एवढं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर हे सगळं व्यवस्थित एकजीव केल्यानंतर मी इथे मिक्सर जारमध्ये जे भांडं राहिलेलं होतं त्यातच पाणी घालून हे पाणी यामध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हा गोळा मळून घेणार आहोत. तुम्ही कधी थालीपीठामध्ये टोमॅटो घातला नसेल तर तो नक्की घालून बघा. टोमॅटोमुळे थालीपीठाला खूप छान चव येते, एक वेगळीच टेस्ट येते. तर हे असं घट्टसर आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आपण नंतर थोडंसं पातळ करणार आहोत. तुम्ही आधीच पातळ केलं तरीही चालेल. आता हे 5 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटं छान रेस्ट करून घ्यायचं आणि 5 मिनिटांनी आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. 5 ते 7 मिनटं हे व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे. आता यावरती आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेणार आहोत. हे व्यवस्थित तेलामध्ये मळून घ्यायचं. आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं की आपले थालीपीठं छान तयार होतात. तर पीठ मी एकदा छान व्यवस्थित गोळा मळून घेतलेला आहे. आता हा गोळा आपण साईडला ठेवणार आहोत आणि थालीपीठं थापायला घेणार आहोत. तर इथे मी पोळपाटावरती एक सुती रुमाल अंथरलेला आहे आणि हा रुमाल आपण ओला करून घेणार आहोत. या ओल्या रुमालावरती आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. तुम्ही डायरेक्टली तव्यामध्ये थापली तरीही चालतील. तर ओला रुमाल करून घ्यायचा, त्यामुळे थालीपीठं छान पुढे सरकतात आणि थापली जातात. तर आता एक गोळा काढून घेतलेला आहे. तुम्हाला किती मोठ्या आकाराचं छोट्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही गोळा घेऊ शकता. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं. तर बोटं हलवत हे थालीपीठ छान पुढे सरकवून घ्यायचं आणि हे असं आपण छान थालीपीठ थापून घेणार आहोत. तर गोलाकार आकारामध्ये मी एक मध्यम आकाराचंच थालीपीठ थापून घेणार आहे. जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही. थालीपीठ छान पातळ थापून घ्यायचं, त्यामुळे ते छान कुरकुरीत होतं. याला जरी क्रॅक पडले तरी हे असे छान दाबून जुळवून घ्यायचे. हे छान गोलाकार थालीपीठ तयार झालेलं आहे. तर आता हे थालीपीठ थापल्यानंतर आपण याला छान असे होल पाडून घेणार आहोत.
होल पाडल्यामुळे थालीपीठ आपण जेव्हा भाजतो तेव्हा ते छान वाफवलं जातं आणि सगळ्या बाजूंनी छान भाजलं जातं. तर इथे मी छान असे होल पाडून घेतलेले आहेत 4 ते 5. आपलं थालीपीठ छान तयार झालेलं आहे. इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला होता. तव्यावरती छान आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तवा छान गरम झाला की यावरती आपण हे थालीपीठ टाकणार आहोत. तर तेल टाकून बघते, तवा छान गरम झालेला आहे. रुमाल उचलून घ्यायचा आणि हा असा पलटी करून घ्यायचा आणि वरून रुमाल काढून घ्यायचा. हा जर रुमाल काढायला प्रॉब्लेम होत असेल, थालीपीठ चिकटलेलं निघत नसेल, तर थोडंसं वरून पाणी टाकायचं, त्याने पटकन रुमाल निघतो. कडेने थोडंसं तेल सोडणार आहोत. ह्या होलमध्येही थोडंसं तेल सोडणार आहोत. याने थालीपीठ छान कुरकुरीत होणार आहे. यावरती आपण झाकण ठेवून हे थालीपीठ छान वाफवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून हे छान वाफवून घ्यायचं. याने वरचाही भाग छान वाफवला जातो आणि छान थालीपीठ कुरकुरीतही होतं आणि शिजतंही. तर एक 2 ते 3 मिनटं आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनटांनी झाकण काढायचं. तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर हा सगळा वरचा भाग जो आहे तो कोरडा झालेला आहे. तर आपण हे थालीपीठ छान उलटून घेणार आहोत. तर हे व्यवस्थित मोकळं करायचं आणि पलटी करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता छान असं खमंग या साईडने भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या साईडनेही पलटी केल्यानंतर आपण याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा बटरचा वापरही करू शकता. तर छान दोन्ही साईडने खमंग कुरकुरीत असं हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं. तर आपलं मस्त कुरकुरीत असं खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्ही जर हे थालीपीठ तव्यावर थापणार असाल तर तवा थंड असतानाच यावरती थोडंसं तेल टाकायचं, थालीपीठाचा गोळा घ्यायचा, पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं. पण तव्यावरती थापताना काय प्रॉब्लेम होतो, नंतरचा दुसरं थालीपीठ बनवताना तवा गरम असतो. मग अशा वेळी तुम्हाला पुन्हा तवा थंड करून घ्यावा लागतो. त्यामुळे ही कॉटनच्या एखाद्या कपड्यावरती थालीपीठ थापण्याची पद्धत खूप छान सोपी आहे. तर मस्त असं खमंग आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. याच्यावरती मस्त तुम्ही बटर, तूप किंवा लोणी ठेवू शकता. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, खोबऱ्याच्या, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता. मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार होतं आणि चवीलाही अगदी चटपटीत लागतं. तर असं हे गरमागरम थालीपीठ तुम्हीही या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून पहा. पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता. अगदी कुठे बाहेर प्रवासाला निघाला असाल तरीही ही थालीपीठं तुम्ही बनवून घेऊ शकता. 2 ते 3 दिवस ही छान टिकतात. तर अशी ही थालीपीठं तुम्हीही नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.